देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गो सन्मान आवाहन अभियानाअंतर्गत याच धर्तीवर सकल हिंदू समाजातर्फे रावेर तालुक्यात गौमाता सन्मान पदयात्रा काढण्यात आली। गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेले स्वाक्षरी अभियानात हजारो नागरिकांनी स्वाक्षरी जमा करून याबाबतचे निवेदन घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात रावेर येथील महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मणदासजी महाराज यांचे हस्ते देवी महालक्ष्मी तसेच गोदेवतेची पूजा करण्यात आली। यानंतर आरती होऊन संत लक्ष्मणदासजी महाराज, दिव्य चैतन्य महाराज, राजूगिरी महाराज, ऋषिकेश महाराज, कांतीलाल बुवा यांचे प्रमुख उपस्थितीत गौसेवक व समाजसेवक रवींद्र पाटील, सागर चौधरी, मुकेश महाजन, संदीप महाजन, अक्षय महाजन, सागर धनकी, मुकेश महाजन, सिद्धेश चौधरी यांच्यासह तालुक्यातील गौभक्त यांनी महालक्ष्मी मंदिर येथून तहसील कार्यालय अशा गौमाता सन्मान पदयात्रेचे नियोजन केली होती। यावेळी गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होती। तालुकाभरातून गोसेवक व नागरिकांनी केलेल्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदार दीपा जिधे यांना देऊन संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा एकच कायदा व्हावा व गौमातेला सन्मान मिळाला पाहिजे याकरिता साधू संत व गौसेवक यांच्याकडून मागणी करण्यात आली। पाहूया या गौमातेच्या सन्मानानिमित्त काढलेल्या पदयात्रेची बातमी आपल्या रावेर मीडियावर। आलेली आहे तरी आमच्या सर्व गोभक्तांचं आग्रहाचं आव्हान आहे, विनंती आहे शासनाला आणि प्रशासनाला की गायीवर होणारा अत्याचार थांबवला पाहिजे। कारण सातत्याने गोवंश हा समाप्त होत चाललेला आहे आणि त्यामुळं या भूतलावर अनेक प्रकारच्या समस्या जीवनाशी संबंधित अशा अडचणी निर्माण होत आहेत। गायीला कधी सामान्य समजू नये। गावो विश्वस्य मातरः, गाय ही सगळ्या जगाची आई आहे। एखाद्या मुलाची आई जर लहानपणी वारली तर त्या मुलाला पुढचं जीवन जगण्याकरता आईचं दूध ज्याप्रमाणे कार्य करते त्याप्रमाणे गायीचं दुग्ध कार्य करते। आईच्या दुधामध्ये जेवढे सेल्स आहेत तेवढे सेल्स गायीच्या दुधामध्ये आहेत। म्हणून सर्वांनी गाय रक्षा करण्याकरता पुढे यावं। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य करावं आणि गायीचं जीवन वाचवावं। सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे सज्जनो, मग गायलाच का मारल्या जाते? गाय एक गरीब प्राणी असून परोपकारी प्राणी आहे। म्हणून गायीची रक्षा करण्याकरता सर्वांनी समोर यावं। शासनाने प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य करावं। एवढं बोलून मी माझ्या वाण्याला इथे विराम देतो। गो माता की जय। की आपल्या रावेर परिसरात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोमातेचं संगोपन, गोमातेची सेवा अनेक ठिकाणी होत राहिली। जवळपास अशा 4 गोशाळा आपल्या रावेरमध्ये जे आहेत की जिथे 100हून जास्त गोवंशाचं सेवा केली जाते। या शासनाला सुद्धा आणि इथे उपस्थित सर्व तरुणांना सुद्धा मी विनंती करू इच्छितो या गो सन्मान दिवसाच्या निमित्ताने की आपण या सर्व गोशाळेच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे। यांच्या सर्व समस्यांचं आपण निरसन केलं पाहिजे, वेळोवेळी मदतीला उभं राहिलं पाहिजे अशी मी विनंती करतो। पुढे आपल्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार केला जाईल आणि आपले जे निवेदन आहे ते वरती सरकार स्तरावर पाठवले जातील आणि आपल्या सगळ्या मागण्यांचा प्रशासनाच्या वतीने सुद्धा विचार केला जाईल आणि सहकार्य केले जाईल।